म्हणून या रागालाच काय म्हणले, प्रीती मानलेला आहे. राग आणि द्वेष. हा, आता द्वेष कशाला म्हणायचं? आता ते आपल्याविषयी जर आपल्याला अनुकूल नसलं, त्याच्याविषयी काय असतो आपल्याला द्वेष असतो. आणि जे अनुकूल असतं त्याच्याविषयी काय असतो, राग असतो. हे राग आणि द्वेष हे दोन क्लेश आहे. राग द्वेष कि झाले दोन. अविद्या अस्मिता 4. आणि अभिनिवेश मरणाची भीती असल्यामुळं याला म्हणायचं अभिनिवेश. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे पंचक्लेश. इतके मिळून काय पंच म्हणजे 5, क्लेश म्हणजे हे दुःख देणारे आहेत, हे जीवाच्या ठिकाणी असते. असं हे पूर्व पक्षी आपलं मनोगत व्यक्त करायला लागला की प्रत्येक जीवाच्या ठिकाणी हे पंचक्लेश आहेत आणि ईश्वराच्या ठिकाणी क्लेश नाहीत. ईश्वर कसा आहे, क्लेश मुक्त आहे. आणि जीव कसा आहे, क्लेशानं युक्त आहे. आणि म्हणून जीवाच्या ठिकाणी हे 5 क्लेश आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ते सांगायला लागले की आपलं म्हणणं पूर्व पक्षी मांडताना खूप या ठिकाणी अभ्यासू असल्यामुळं तो आपलं मनोगत सांगायला लागला की तुम्ही जे म्हणतात ना की ब्रह्म आणि जीव यांची एकता आहे, की ब्रह्म कसं आहे, ब्रह्म आणि जीव दोन्ही एकच आहेत, असं जे तुम्ही सांगायला लागले तर ते एक ठरिता येत नाही. कारण जीवाच्या ठिकाणी काय आहे, क्लेश आहे. आणि ब्रह्माच्या ठिकाणी काय नाही, क्लेश नाही. म्हणून जीव कसा आहे, क्लेशानं युक्त आहे. आणि ब्रह्म कसा आहे, क्लेशानं मुक्त आहे. म्हणून जीव आणि ब्रह्म एक मानता येत नाहीत. बरं, दुसरं जर पाहायला गेलं तर जीव कसे आहेत, तर अनेक आहेत. प्रत्येक देहामध्ये जीव आहे. आणि बरं, ब्रह्म कसा आहे, एकच आहे. आणि ब्रह्म एक आहे आणि जीव कसे आहेत, अनेक आहेत. बर, पुन्हा त्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी क्लेश, ब्रह्माच्या ठिकाणी क्लेश नाही. जीव अनेक आहेत, ब्रह्म एक आहे. जीव पुन्हा कसा आहे, परिच्छिन्न आहे. म्हणजे 3.5 हातच आहे. जीव परिच्छिन्न आहे आणि ब्रह्म व्यापक आहे. मग इतका मोठा भेद असताना तुम्ही काय म्हणायला लागले की जीव ब्रह्माची एकता. म्हणून हे या ठिकाणी माझ्या मनाला काही पटत नाही, असं त्यानं आपलं त्या ठिकाणी आपला भाव किंवा आपलं मनोगत व्यक्त केलं की तुम्ही जे मानतात ना, तुमचा ग्रंथाचा विषय जीव ब्रह्माची एकता, म्हणजे हा जो काही तुम्ही ग्रंथाचा विषय सांगितला की आम्ही जो ग्रंथ सांगायला लागलो त्या ग्रंथामध्ये जीव आणि ब्रह्म एक आहेत. परंतु या ठिकाणी मला तर बराच काही त्या ठिकाणी फरक दिसायला लागला. आणि म्हणून यांचं ऐक्य होणं शक्य नाही. आणि तुम्ही तर सांगता की जीव आणि ब्रह्म एक आहेत, म्हणून यांचं ऐक्य होणं शक्य नाही असं मला दिसतं. असं या ठिकाणी आता हे प्रतिपादन करायला लागलं. म्हणजे 3 प्रकारचं त्याने 3 प्रकरणं सांगितलं. एक तर जीव कसा आहे, तर परिच्छिन्न आहे, ब्रह्मव्यापक आहे. जीवाच्या ठिकाणी काय आहे, पंचक्लेश आहे. ब्रह्म क्लेश मुक्त आहे, त्याच्या ठिकाणी क्लेश नाही. बरं, पुन्हा जीव अनेक आहेत, ब्रह्म कसा आहे, एक आहे. आणि असं असताना जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य कसं होईल? आणि म्हणून या ठिकाणी आणि तुमच्या ग्रंथामध्ये जीव आणि ब्रह्म ऐक्य सांगितलेलं आहे. म्हणून तुमच्या ग्रंथामध्ये जीव आणि ब्रह्म ऐक्य सांगितलं, पण जीवात आणि ब्रह्मात मोठी तफावत आहे. ऐक्य काही त्यांचं या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि असं मला दिसतं. असं म्हणून या ठिकाणी आता ह्या पूर्व पक्षानं आपला प्रश्न उपस्थित करताना पुढे त्या ठिकाणी तो काय बोलतो, तर तो सांगायला लागला याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी 5 क्लेश आहेत. परिच्छिन्न म्हणजे अल्प परिणाम. जीव कसा आहे, 3.5 हात. म्हणून तो
म्हणून जीव किती आहेत? बरं अनंत आहेत. एक जीव आहे का? प्रत्येक देहामध्ये अ, जीव आहे. म्हणून जीव कसे आहेत? जितके देह असतील तितके जीव आहेत आणि म्हणून जितके शरीर तितके जीव. सर्व शरीराच्या ठिकाणी एकच जीव आहे. असं त्या ठिकाणी असे मानले, असं समजा मानलंच. सर्व शरीरामध्ये एक जीव आहे. मग प्रत्येकाचं सुख-दुःख प्रत्येकाला व्हायला पाहिजे ना. प्रत्येकाचं पाप-पुण्य प्रत्येकाला त्या ठिकाणी भेटायला पाहिजे, लागायला पाहिजे. आणि म्हणून असं जे काही तुम्ही सांगायला लागले, तर हे या ठिकाणी मला काही पटेना. म्हणून तो सांगायला लागला, आपलं त्या ठिकाणी मनातलं व्यक्त करायला लागला. तो म्हणतो, प्रत्येक जीवाचं सुख प्रत्येकाला होईल. जीव जरी एक मानला तर. इथं तर प्रत्येक देहामध्ये जीव हे अलग-अलग आहेत. एक कसे मानता येते? म्हणून सर्व शरीराच्या ठिकाणी जीव एकच, परंतु एका जीवाचे सुख-दुःख सर्वांना होत असल्याचा अनुभव नाही. बरं अशा प्रकारचा त्या ठिकाणी एका जीवाचं सुख-दुःख सर्वांना होतं असा काही अनुभव नाही. प्रत्येक जीवाचं सुख-दुःख अलग-अलग आहे, असं दिसून येतं. कोणाला सुख आहे, कोणाला दुःख आहे, कोणाला कमी अधिक प्रमाणामध्ये. अनेक तऱ्हेनं त्या ठिकाणी प्रत्येकाला सुख-दुःख हे पाहण्यामध्ये यायला लागले. आणि तुम्ही तर म्हणता, की जीव आणि ब्रह्म एक आहे. जीव तर अनेक आहेत आणि अनेक जीव जर एक म्हणलं, तर प्रत्येकाचं सुख-दुःख या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी येईल. आणि असं तर काही होताना दिसत नाही. प्रत्येकजण आपले सुख-दुःख या ठिकाणी भोगीत असतो आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक शरीराच्या ठिकाणी जीव भिन्न आहे म्हणून नाना म्हणजे अनंत आहेत. आता नाना म्हणजे काय? की प्रत्येक देहामध्ये जीव अलग-अलग आहे, असं पाहायला भेटतं. प्रत्येक देहामध्ये जीव कसे आहेत? अनेक आहेत आणि अशा प्रकारचं पाहायला भेटायला लागलं आणि असं असताना तुम्ही सगळे एकच आहेत म्हणायला लागले, तर ते काही आम्हाला पटत नाही. यावरून प्रत्येक शरीरात जीव भिन्न आहे म्हणून नाना म्हणजे अनंत आहेत असे सिद्ध होते. ब्रह्म या सर्व धर्मावर निराळे आहे. ब्रह्म कसा आहे? सर्व धर्मावर निराळा आहे. ब्रह्माच्या ठिकाणी अनेकत्व नाही. ब्रह्म एक आहे, व्यापक आहे, असं दिसून येतं. आणि असं असताना अ, तुम्ही या ठिकाणी जे सांगायला लागले, की जीवाची, ब्रह्माची ऐक्यता, तर ते प्रत्येक देहामध्ये जीव अलग-अलग आहेत आणि ते जर एक असले, तर मग प्रत्येकाचं सुख-दुःख प्रत्येकाला व्हायला पाहिजे. म्हणून हा मोठा आमचा प्रश्न आहे. म्हणून असं सांगताना पुढं त्या ठिकाणी त्यानं 3 प्रकारचे भेद सांगितले. आता या ठिकाणी सोगत, सजातीय आणि विजातीय असे 3 प्रकारचे भेद. आता सोगत भेद म्हणजे काय? तर एखादं आंब्याचं झाड आहे. तर त्या आंब्याच्या झाडामध्ये जो काही भेद आहे, ही फांदी अलग, ती फांदी अलग. अशा प्रकारचा स्वतःचा स्वतःमध्ये भेद, त्याला म्हणायचं सोगत भेद. आता सजातीय भेद. सजातीय भेद म्हणजे दुसरा आंबा आहे आणि हा एक आंबा आहे. तर त्या 2 झाडामधला जो भेद आहे, तो एकाच जातीतला असल्यामुळं सजातीय जातीतला भेद मानला गेला म्हणून सजातीय भेद म्हणायचं त्याला. आणि विजातीय भेद म्हणजे एक आंबा आहे आणि पुन्हा दुसरं काही दगड आहेत किंवा दुसरी कोणती तरी वस्तू आहे. विजातीय म्हणजे वेगळ्या जातीची. त्याला म्हणायचं विजातीय भेद. म्हणजे सोगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद. म्हणून भेदाचे या ठिकाणी प्रकार सांगितले. आता सोगत भेद म्हणजे पदार्थाच्या स्वरूपातील भेद. म्हणून त्याच्यामध्ये पत्र, पुष्प, फळं काय जे असते तर त्याच्यातले त्याच्यात भेद अशा प्रकारचा जो भेद असतो, त्या झाडातले झाडात जो काही भेद आहे, त्याला म्हणायचं सजातीय भेद. आणि ब्रह्म त्या ठिकाणी अ, अवयव नाही. ब्रह्माला कोणत्या प्रकारचा अवयव नाही. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी सजातीय भेद नाही. आता ब्रह्माला अवयव कुठे? तसं झाडामध्ये अनेक प्रकारचे त्या ठिकाणी फांद्या, पानं, फळं, फुलं, मुळं, खोडं अशा प्रकारचं त्या ठिकाणी
अनेक प्रकारचे त्याला त्या ठिकाणी अवयव आहेत. तसे ब्रह्मामध्ये अवयव नाही, म्हणून ब्रह्माला सजातीय भेद ब्रह्मात नाही. आणि इकडे बाकीच्या वस्तूंमध्ये भेद आहे. आता ब्रह्मामध्ये विजातीय स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही. सजातीय भेद नाही म्हणजे दुसऱ्या जातीतलं त्या ठिकाणी सारखं झाड असणं, याला काय म्हणायचं? सजातीय भेद. आणि स्वगत भेद म्हणजे आंब्यामध्ये जो काही भेद आहे, की पानं, फळं, फुलं, हा जो काही त्यातली त्यात त्या ठिकाणी जो काही भेद आहे, याला म्हणायचं सजातीय भेद. आणि ब्रह्मामध्ये अशा प्रकारचा सजातीय भेद नाही, कारण ते सावयव नाही, अवयव रहित आहे. आता ब्रह्मामध्ये विजातीय सुद्धा भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही. एवढंच नाही तर सोगत सुद्धा भेद नाही. आता ब्रह्मासारखं दुसरं नाही म्हणून सजातीय भेद नाही. आता ब्रह्म सावयव नाही म्हणून सोगत भेद नाही. आणि ब्रह्मा वाचून दुसरं काही नाही म्हणून विजातीय भेद नाही. 3 प्रकारचे भेद सांगताना अशा प्रकारचं ब्रह्मा वाचून दुसरा पदार्थ नाही म्हणून विजातीय भेद नाही. ब्रह्मासारखा दुसरा पदार्थ नाही म्हणून सजातीय भेद नाही. आणि ब्रह्म सावयव नाही म्हणून स्वगत भेद त्या ठिकाणी ब्रह्मात नाही. अशा प्रकारची भेदाची व्याख्या या ठिकाणी करायला लागली. कारण विजातीय भेद नाही. आकाशादी सृष्टी प्रत्यक्ष प्रतीत होत असूनही ती अनिर्वचनीय मिथ्या आहे. आता बाकीचं त्या ठिकाणी प्रतीत व्हायला लागलं, परंतु ते ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्म कसं आहे? सत्य आहे. त्याच्या ठिकाणी जे जे काही आपल्याला अनुभवायला यायला लागलं, तर ते मिथ्या आहे, अनिर्वचनीय म्हणजे झालंच नाही. जसं रज्जूच्या ठिकाणी सर्प कधी झालाच नाही आणि म्हणून तो अनिर्वचनीय आहे. त्याच्याबद्दल काही बोलताच येत नाही. म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी पुढं आपला विषय येणारच आहे. म्हणून या ठिकाणी अनिर्वचनीय मिथ्या आहे. सत, सत्तावन्न विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. कारण सत मानता येत नाही, टिकत नाही म्हणून सत मानता येत नाही. असत मानता येत नाही, दिसायला लागलं म्हणून. म्हणून सत, 57 विलक्षण अनिर्वचनीय, त्याच्याबद्दल काही वचन करता येत नाही, कसं आहे म्हणून सांगता येत नाही. आणि पुन्हा ते मिथ्या आहे अशा प्रकारचं म्हणून प्रतिभाषिक आहे, म्हणजे सत्ता भिन्न आहे म्हणून सृष्टी ब्रह्मास विजातीय भेद करू शकत नाही. म्हणून हे सगळं काय अशा प्रकारचं या प्रकारे सजातीय विजातीय भेदरहित ब्रह्म एक आहे. ब्रह्म कसा आहे? सजातीय विजातीय भेदरहित एक आहे. म्हणून ब्रह्म एक आहे अशा प्रकारचं आपल्याला ध्यानात घेता येतं. आणि म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी काय नाही? भेद नाही. आणि इकडं जर पाहायला गेलं तर भेद आहे. स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद. आता स्वगत भेद म्हणजे झाडातले झाडामध्ये भेद, फळं, फुलं, पानं. सजातीय म्हणजे ह्या झाडात आणि त्या झाडात जो काही भेद त्याला म्हणायचं सजातीय भेद. आणि विजातीय भेद म्हणजे ह्या झाडातून दुसरं त्या ठिकाणी पदार्थ असते, तर त्यांच्यातला त्या ठिकाणी जो काही भेद त्याला म्हणायचं विजातीय भेद. आणि ब्रह्म सावयव नाही म्हणजे अवयव नाही ब्रह्माला म्हणून स्वगत भेद नाही. ब्रह्मासारखं दुसरं काही नाही म्हणून सजातीय भेद नाही. आणि दुसऱ्या वस्तू ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहे, ज्या काही असत्या त्या, म्हणून विजातीय भेद नाही. आणि म्हणून ब्रह्म एकलं एकटच आहे. ब्रह्म कसं आहे? एकटच आहे. आणि अशा प्रकारचं या ठिकाणी असल्यामुळं जीव आणि ब्रह्माची एकता या ठिकाणी जे काही तुम्ही सांगता, तुमचा ग्रंथ जीव आणि ब्रह्म एक आहे असं प्रतिपादन करायला लागलाय, तर हे अशा प्रकारचं जीव आणि ब्रह्माची एकता जे काही सांगतात तर ती एकता होणं शक्य नाही. कारण याच्यामध्ये बराच काही फरक दिसायला लागलाय. असं त्या ठिकाणी पूर्व पक्षी पुन्हा आपलं मनोगत व्यक्त करायला लागलाय, की जीवाचे धर्म काय आणि ब्रह्मावर आरोपित धर्म काय. तर जीव कसा आहे?
दुःखानं युक्त आहे. जीवाच्या ठिकाणी काय आहे? दुःख आहे. कारण सगळे जीव आपण पाहतो की दुःखी आहेत. बरं पुन्हा जीव अनंत आहेत. बरं पुन्हा जीव परिच्छिन्न आहेत. जीव क्लेशयुक्त आहेत. जीव अनंत आहेत आणि जीव परिच्छिन्न आहेत. इकडे ईश्वर पहा तर क्लेश मुक्त आहे. पुन्हा भेदरहित आहे आणि पुन्हा व्यापक आहे. आता इकडे ब्रह्म असा आहे आणि जीव असा आहे म्हणजे तफावत आहे. दोन्हीमध्ये काय आहे? ब्रह्माच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी क्लेश नाही आणि ब्रह्म कसा आहे? तर एक आहे आणि परत पुन्हा व्यापक आहे. जीवाच्या ठिकाणी काय आहे? क्लेश आहे. जीव कसा आहे? परिच्छिन्न आहे आणि जीव कसे आहेत? परत पुन्हा अनंत आहेत. मग अशा प्रकारचं त्या ठिकाणी जीव आहे, असा ब्रह्म आहे आणि म्हणून दोन्हीची ऐक्यता तुम्ही जे ग्रंथाद्वारे सांगायला लागले, तर ती काही शक्य नाही. कारण जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये जो काही फरक आहे, तर तो आमच्या बुद्धीनं कळायला लागला. तर ते आम्ही निवेदन या ठिकाणी करायला लागलो, की जीवात आणि ब्रह्मात अशा प्रकारचा फरक आहे. जीव कसे आहेत? अनंत आहेत. जीव कसा आहे? परिच्छिन्न आहे. जीव कसा आहे? क्लेशयुक्त आहे. ब्रह्म कसा आहे? एक आहे. क्लेश मुक्त आहे आणि अशा प्रकारचं आणि पुन्हा ब्रह्म व्यापक आहे आणि असं असताना या ठिकाणी या दोन्हीची ऐक्यता होणं शक्य नाही आणि असं सांगताना परत त्या ठिकाणी तो सांगायला लागला, पूर्व पक्षाचं म्हणणं आहे, या प्रकारे जीवब्रह्माच्या ठिकाणी परस्पर अत्यंत विरुद्ध धर्म असता त्यांचे ऐक्य हा या ग्रंथाचा विषय हे म्हणणे संभवत नाही. म्हणून हे म्हणणे शक्य नाही, संभवत नाही. कारण अशा प्रकारचं तुम्ही जे म्हणायला लागला का, तर हे त्या ठिकाणी शक्य नाही. कारण जीवाची आणि ब्रह्माची ऐक्यता ही माझ्या दृष्टीनं तरी या ठिकाणी होऊ शकत नाही. कारण त्यानं आता सांगितलं, की जीव कसे आहेत? अनंत आहेत. जीव कसे आहेत? परिच्छिन्न आहेत आणि जीव कसे आहेत? क्लेशयुक्त आहेत. ब्रह्म कसा आहे? क्लेश मुक्त आहे. ब्रह्माच्या ठिकाणी क्लेश नाही. ब्रह्म एक आहे आणि व्यापक आहे. इतका फरक असताना मग दोन्ही एक कसे? मग असं त्या ठिकाणी अ, मांडल्यानंतर पुन्हा त्याचं त्या ठिकाणी बोलणं चालूच असतं, की पतंजली कारण तो त्या ठिकाणी बरेच काही शास्त्र पाहिलेले असते, तो हुशार असतो म्हणून तो पतंजली शास्त्र कारण योगशास्त्र सुद्धा सांगायला लागला. कारण योगशास्त्रामध्ये अशा प्रकारचे अनित्य, अशुद्ध, दुःखरूप अनात्मा अ, अशा प्रकारचं शरीर आहे, असं पतंजलीनं योगशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर त्या पतंजली ऋषीचं सुद्धा त्या ठिकाणी सर्व काही शास्त्र यानं पाहिलेलं आहे. त्या शिष्यानं, पूर्व पक्षानं म्हणून तो सर्व त्या ठिकाणी शास्त्र पाहिलेलं आहे. फक्त त्याला त्या ठिकाणी जीवब्रह्माची ऐक्यता झालेली नाही आणि म्हणून तो प्रत्येक शास्त्रातलं मनोगत कोणत्या-कोणत्या शास्त्रात काय सांगितलं, हे सर्व काही त्याला माहीत असून तो शब्दज्ञानी आहे म्हणजे परोक्ष ज्ञान त्याला आहे. आता त्याला जीवब्रह्माची ऐक्यता होण्यासाठी तो त्या सद्गुरूकडे आलेला आहे आणि सद्गुरूला त्या ठिकाणी आपल्या समाधानासाठी त्यानं प्रश्न केलेला आहे. म्हणून तो आता गुरूला सांगायला लागलाय, पतंजली ऋषींना सुद्धा योगशास्त्रामध्ये हेच सांगितलं, की अनित्य, अशुद्ध, दुःखरूप आणि अनात्मा. आता शरीर कसं आहे? अनित्य आहे. अनित्य आहे म्हणजे जे नित्य नाही. नेहमीच ज्याचा बदल आहे. अनित्य आहे. पुन्हा दुःखरूप आहे. सुखाचं या ठिकाणी लेश नाही आणि ते अशुद्ध आहे. पुन्हा ते शुद्ध नाही आणि पुन्हा मी नाही. अशा प्रकारचं देहाचं वर्णन त्याने केलेलं आहे आणि ते अशुद्ध, दुःखरूप आणि अनात्मा असं देहाविषयी त्यानं सांगितलं आणि परत त्या ठिकाणी आता वेदांती काय म्हणते, बुद्धीचे अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास हे तिन्ही मिळून जीव होतो. आता तो त्या ठिकाणी अशा प्रकारचं अ, आपलं मनोगत सांगताना पुन्हा म्हणतो वेदांती म्हणते, की आता जीव म्हणजे काय? बुद्धी आणि बुद्धिस्त अधिष्ठान चैतन्य
आणि बुद्धीमध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब. आता तिन्ही मिळून कोण झाले? जीव झाले. आता जीव कशाला म्हणायचं? जीवाची व्याख्या करताना ते सांगायला लागले, की जीव कोणाला म्हणायचं? तर जीव त्याला म्हणायचं, की बुद्धीचं अधिष्ठान साक्षी चैतन्य आणि बुद्धी आणि बुद्धीमध्ये त्या चैतन्याचं पडलेलं त्या प्रतिबिंब आणि तिन्ही मिळून कोण झाले? जीव. आणि म्हणून अशा प्रकारचं तुम्ही जीव मानता ना, तर मग आता ती बुद्धी कशी आहे? भिन्न-भिन्न आहे. प्रत्येक शरीरामधले सुख-दुःख आता प्रत्येकाला जे सुख-दुःख व्हावं लागलं, तर त्याचं सुख-दुःख त्यालाच आहे, दुसऱ्याला नाही. आणि जर का दुसऱ्याला झालं असतं, तर मग घोटाळा झाला असता. याचं सुख-दुःख त्याला झालं असतं, त्याचं सुख-दुःख त्याला झालं असतं. म्हणून प्रत्येकाचं सुख-दुःख हे अलग-अलग आहे. प्रत्येकाला सुख-दुःख आहे म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामधली बुद्धी अ, अलग-अलग आहे. आणि असं कदाचित वेदांती म्हणतील. कारण वेदांत्याचे त्या ठिकाणी सगळे तो मनुष्य सुद्धा सांगायला आला, की वेदांती म्हणतील, की प्रत्येकाची बुद्धी अलग-अलग आहे. परंतु याला या ठिकाणी सांगायचंय, की जीव आणि ब्रह्माची ऐक्यता नाही. आणि तुमचा तर ग्रंथ सांगायला लागलाय, की जीव आणि ब्रह्म एक आहेत. आता याचं म्हणणं आहे जीव आणि ब्रह्म एक नाहीत. म्हणून ह्यो अनेक ग्रंथातली एक उदाहरणं देऊन किंवा आपल्या बुद्धीला कष्ट लावून त्या ठिकाणी त्या सिद्धांताला सांगण्याचा प्रयत्न करायला लागलाय, की तुमचा ग्रंथ जीव आणि ब्रह्म याची काय सांगायला लागला? ऐक्यता सांगायला लागला. पण याला अनेक प्रकारानं जीव आणि ब्रह्माची ऐक्यता नाही. अशा प्रकारचे उदाहरणं काही शास्त्रातलं काही इकडचं-तिकडचं घेऊन, काही हातचा पदार्थ घेऊन त्या ठिकाणी तो आता त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करायला लागलाय, की तुम्ही म्हणता, की प्रत्येक शरीरामध्ये कशी आहे बुद्धी अनेक आहे. तर परंतु ती बुद्धी प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भिन्न-भिन्न आहे म्हणून शरीराच्या ठिकाणी एका बुद्धीच होणारे सुख-दुःख सर्व जीवाला होत नाहीत, असं तुम्ही मानता. तुम्ही काय म्हणता, की प्रत्येक जीवाच्या शरीरामध्ये की प्रत्येक जीवाला बुद्धी कशी आहे? अलग-अलग आहे. म्हणून ह्या बुद्धीतलं सुख-दुःख कारण याला जे सुख-दुःख झालं ह्या जीवाला, तर ते दुसऱ्या जीवाला नाही. कारण का नाही? तर प्रत्येक शरीरामध्ये बुद्धी अलग-अलग आहे, असं तुम्ही मानता. या रीतीने बुद्धीचा भेद मानला म्हणजे सुख-दुःखाचा संकट येणार नाही आणि बुद्धीचे अधिष्ठान जो साक्षी, तो सुख-दुःखादी क्लेशरहित आणि एक आहे म्हणून त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. अशा प्रकारचं त्या ठिकाणी कारण वेदांत मतात अधिष्ठान, चैतन्य, बुद्धी आणि चैतन्याचा आभास या तिघांचे नाव जीव असले तरी जीव शब्दाचा लक्षार्थ केवळ साक्षी त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही आणि प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बुद्धीचा भेद मानल्यामुळे सर्वांची सुखदुःखे सर्वांना कळावीत असा दोष नाही. म्हणून आता या ठिकाणी आपलंच म्हणणं त्या ठिकाणी तो आता मांडायला लागला. तो म्हणायला लागलाय, की तुम्ही असं सांगणार आहे, की प्रत्येक देहामध्ये साक्षी एक आहे, पण बुद्धी अनेक आहेत. म्हणून प्रत्येक देहामध्ये बुद्धी अनेक असल्यामुळे इथलं सुख-दुःख त्या शरीरामध्ये नाही. त्या शरीरातलं त्या शरीरात नाही. कारण प्रत्येक शरीरामध्ये कसे येतं सुख-दुःख होतात. परंतु प्रत्येक शरीरात बुद्धी आली का? मग अनेक आहे ना. मग अनेक बुद्धी असल्यामुळं अ, साक्षी एकच आहे, पण बुद्ध्या अनेक आहे. आणि अनेक बुद्धी असल्यामुळे इकडचं सुख-दुःख तिकडं नाही, तिकडचं सुख-दुःख इकडं नाही, अशा प्रकारचं त्या ठिकाणी अ, होतंय. असं या ठिकाणी मला इथपर्यंत कळालं. परंतु जे नाही कळालं, तर ते मी तुम्हाला विचारतो. म्हणून त्यानं या ठिकाणी पुन्हा अ, सांगताना परंतु वेदांताचे म्हणणे बरोबर नाही. वेदांते म्हणतील, की प्रत्येक शरीरामध्ये बुद्धी आहे आणि प्रत्येक बुद्धी अलग-अलग आहे. साक्षी चैतन्य एकच आहे प्रत्येक देहामध्ये, पण बुद्धी अलग-अलग आहे. परंतु हे असं म्हणणं सुद्धा वेदांताचं बरोबर नाही. कारण त्यानंच त्या ठिकाणी उत्तर दिलं आणि पुन्हा तोच तिथं प्रश्न करायला लागला, की असं वेदांती म्हणतील, की प्रत्येक देहात बुद्धी अलग-अलग आहे.
म्हणून प्रत्येक देहाचं सुखदुःख प्रत्येक देहातल्या जीवाला होणार नाही, कारण त्याचं अलग राहीन, बुद्धी अलग असल्यामुळं. पण इथं ते म्हणतो की वेदांत्याचं म्हणणं बरोबर नाही, कारण मनुष्य मात्रात स्वतःच्या जीवाचे फक्त कर्ता भोक्ता या रूपाने ज्ञान आहे. कारण प्रत्येक जीवाला मी साक्षी आहे असं कुठं ज्ञान आहे? प्रत्येक जीवाला ज्ञान हे, कारण त्याला आत्मबुद्धी कुठे आहे प्रत्येकाला? कारण मी आत्मा आहे अशा प्रकारचं ज्ञान प्रत्येकाला कुठे आहे? प्रत्येकाला अशा प्रकारचं ज्ञान आहे की मी जीव आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे. प्रत्येकाला आत्मज्ञान कुठे आहे? कारण तुम्ही म्हणता त्या ठिकाणी प्रत्येक जण ह्या बुद्धीहून अलग आहे आणि बुद्धीमध्ये भेद आहे. परंतु प्रत्येक जण या ठिकाणी बुद्धीला धरूनच बोलतो ना, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे. असं जे म्हणणं आहे, तर ते बुद्धीला धरून आहे. बुद्धीला धरून आहे म्हणजे उपाधीला सत्य मानूनच आहे. आणि म्हणून याला सत्य मानून आहे मानल्यावर या ठिकाणी अ, तो त्या ठिकाणी साक्षी कसा मानता येईल? म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी अ, त्यानं प्रश्न उपस्थित केला आणि पुन्हा सांगायला लागलाय, "वंद्या पुत्राचे कोणाचंही ज्ञान नाही." आता वंद्या पुत्र हे नुसतं नावाला आहे. आता कोणी म्हणलं वंद्या पुत्र, परंतु वंद्या पुत्र जर साऱ्या जगात जरी फिरलं तरी पण सापडन का? नुसतं नाव आहे. म्हणून ते नावाला काही गोष्टी असतात. काही-काही गोष्टी दिसायला असत्या, काही-काही नावाला असत्या आणि काही-काही असायला असत्या. आता असायला काय? असायला आपण आहे. दिसायला जसं या ठिकाणी आरशातलं प्रतिबिंब नुसतं दिसायला आहे. आणि व्यवहारामध्ये आपण पाहतो, की आपण त्याला आरशातल्या प्रतिबिंबाला महत्त्व देत नाही. म्हणून ते दिसण्यापुरतं आहे. आणि काही-काही नुसतं नावाला आहे. मग नावाला काय? तर हाताला केसं किंवा वांझेचा मुलगा हे नुसतं नाव आहे. वास्तविक पाहायला गेलं तर ती वांझेचा मुलगा कुठं भेटणार नाही किंवा तळहाताला केसं सुद्धा त्या ठिकाणी नाहीत. पण नुसतं नाव आहे. काही नुसतं नावाला आहे आणि काही नुसतं दिसायला आहे. आता आरशातलं प्रतिबिंब दिसायला आहे, पण तिथं काही व्यवहार करता येत नाही. आणि व्यवहारामध्ये ह्या बाकीच्या व्यवहारात मानतो आपण ह्या वस्तू. परंतु ह्या पण तशाच आहेत. असायला फक्त आपण एकटे आहोत. म्हणून या ठिकाणी सांगताना वंध्या पुत्राचा दृष्टांत म्हणून अशा प्रकारचा वंध्या पुत्र कसा आहे? तर त्याचं ज्ञानच नाही. म्हणून तो जसा नाहीच. आता वांझेचा मुलगा याचं कोणाला ज्ञान नाही. म्हणून तो नाही अशा प्रकारचा निश्चय होतो. त्याप्रमाणे साक्षीस कोणात ज्ञान नाही त्या अर्थी वंद्या पुत्राप्रमाणे आम्ही साक्षी मानत नाही. म्हणून आता साक्षीचं कोणाला ज्ञान आहे का? पूर्व पक्षी शंका मांडायला लागला. अजून त्याची शंका संपलेली नाही. तो आपल्या मनातल्या कल्पना व्यक्त करायला लागलाय आणि तो म्हणतो, की साक्षीचं कोणाला ज्ञान नाही त्या अर्थी वंध्या पुत्राप्रमाणे. आता वंध्या पुत्राचं ज्ञान आहे कोणाला? वंध्या पुत्र कोणी पाहिला का? नाही. नुसतं नाव आहे. तशा प्रकारचं या ठिकाणी ज्याचं नुसतं नाव आहे, तर ती वस्तू नाहीच. मग तशा प्रकारचं साक्षी सुद्धा कोणी पाहिला का? साक्षीचं ज्ञान आहे का? म्हणून क्षणभर वेदांताच्या कल्पनेप्रमाणे मानला, तरी त्याचे ब्रह्माशी एकत्व घडणार नाही. तू म्हणतो साक्षीचं कुठं ज्ञान आहे कोणाला? साक्षी कुठं पाहिला? आणि म्हणून तुम्ही म्हणता की इथं एक साक्षी आहे, तर तो साक्षी कुठं पाहिला कोणी? त्या साक्षीचं ज्ञान कुठे आहे कोणाला? बरं मानला बी तुमच्या म्हणण्याप्रमाणे. पण त्या साक्षीचं ब्रह्माशी एकत्व कसं होईल? कारण त्याची शंका आहे की ब्रह्माशी एकत्व होणं शक्य नाही. आणि इथं तर तुमचा ग्रंथ सांगायला लागलाय, की ब्रह्माशी ऐक्य आहे. आणि आमचं म्हणणं आहे, की ब्रह्माशी ऐक्य होणं शक्य नाही. मग हे कसं? मग अशा प्रकारची शंका उपस्थित केलेली आहे, की ब्रह्माशी ऐक्य होणं शक्य नाही असं सिद्धांती त्या ठिकाणी आता याच्यावर काय सांगते, ते आपण उद्या पाहणारच आहेत. तर आता या ठिकाणी याचा प्रश्न संपलेला नाही अजून. तो सांगायला लागला, की साक्षीचं काही ज्ञान नाही म्हणून साक्षी नाहीच. बरं मानला जरी तुम्ही एवढे त्या ठिकाणी वडा-ताणा घ्यायला लागलास किंवा या ठिकाणी सांगायला लागला, की साक्षी आहे.
पण मानला बी तरी बी त्याचं ब्रह्माशी ऐक्य होणं शक्य नाही. आता ब्रह्माशी ऐक्य होणं शक्य नाही म्हणून त्या ठिकाणी हा तुमचा ग्रंथ सफल नाही. कारण का सफल नाही? तर ब्रह्माशी ऐक्य होणं शक्य नाही. कोणाचं? साक्षीच. आणि साक्षी बी नाही आणि जीवाशी त्या ब्रह्माशी ऐक्य होणं शक्य नाही, कारण जीव ब्रह्माची ऐक्यता हा ग्रंथाचा विषय आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता जीवाची सिद्धी करायची म्हणलं तर साक्षी लागतो, बुद्धी लागती आणि बुद्धीमध्ये साक्षीचं प्रतिबिंब लागत. मग हे तीन असल्यावर जीव. पण इथं साक्षीच या ठिकाणी नाही, ज्ञान नसल्यामुळं साक्षीच नाही. बरं मानला तरी तुमच्या कल्पनेप्रमाणे, तरी पण त्याचं त्या ब्रह्माशी ऐक्य होणं शक्य नाही. असं पूर्व पक्षाचं प्रश्न चालूच आहे. तो म्हणतो साक्षी भिन्न मानले पाहिजे. त्याचं म्हणणं आहे साक्षी सुद्धा कसे भिन्न मानले पाहिजे. कारण जीव कसे भिन्न आहेत, तसे साक्षी सुद्धा कसा आहे? भिन्न आहे. आता साक्षी म्हणजे कोण? याच्यातला आत्मा, याच्यातला अलिप्त असणारा तो कोण आहे? साक्षी. की तो सुद्धा कसा आहे? अनेक असला पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे. आणि म्हणून साक्षी जर अनेक जर मानले, तर मग त्याचं त्या ब्रह्माशी ऐक्य होणं शक्यच नाही. कारण तुम्ही म्हणता ना उद्या, की साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य होईल. परंतु माझं म्हणणं आहे, की साक्षी पण अनेक आहेत. अगोदर तर म्हणला जीव अनेक आहेत. आता म्हणतो साक्षी पण अनेक आहेत. आणि हे अनेक असल्यामुळं त्याचं त्या ब्रह्माशी ऐक्य होणं शक्य नाही. आणि म्हणून अशी शंका घेऊन साक्षी भिन्न मानले म्हणजे साक्षीवर अनेकत्व हा धर्म आलाच. मग साक्षी जर भिन्न मानले तर साक्षीवर काय आला? अनेकत्व धर्म आला. आणि अनेकत्व मानल्यावर एकत्व कसं होईल? एका ब्रह्माशी त्या ठिकाणी ऐक्य कसं होईल त्यांचं? अनेक धर्मवान साक्षीचे एकत्व धर्मवान ब्रह्माशी ऐक्य होणं संभवत नाही. कारण ही गोष्ट शक्य नाही. त्या अनेक धर्मानं युक्त आहे कोण? साक्षी. आणि त्याचं त्या ब्रह्माशी ऐक्य होणं शक्य नाही. आणि ज्या गोष्टी शक्य नाहीत त्या डोक्यात ठेवू नका. त्या डोक्याच्या बाहेर काढून टाका. कारण ज्या ब्रह्माशी ऐक्य होणं शक्य नाही, जीवाचं नाही, साक्षीचं नाही. आणि तुम्ही तर सांगता की आमचा ग्रंथ काय आहे? जीव ब्रह्माची ऐक्यता सांगायला लागला, म्हणून हे काही शक्य नाही. अशा प्रकारचा त्याचा प्रश्न आहे. आता सिद्धांत याच्यावर काय उत्तर देते तर ते पाहण्यापूर्वी पुन्हा या ठिकाणी याचा प्रश्न संपलेला नाही. अजून पूर्व पक्षी आपलं मनोगत मांडेल. आता हे प्रश्न सुद्धा याचे खूप त्या ठिकाणी मार्मिक असतील. याच्यामध्ये या ठिकाणी कल्पित अशा प्रकारचं रूपक केलेलं आहे, की आपल्यालाच या ठिकाणी आपल्या शंका समाधानासाठी पूर्व पक्षी आणि सिद्धांती अशी कल्पना केलेली आहे. आणि आपल्या शंका बुद्धिमानाला सुद्धा एखाद्या किती जरी शंका आल्या, तरी पण त्याचं या ठिकाणी त्यानं ह्या शंका समाधान जर ध्यान देऊन ऐकलं, तर त्याचं समाधान होऊ शकतं. अशा शंकाचं निरूपण इथं विचारसागरामध्ये पूर्व पक्षी करून मांडलेलं आहे. तर परत त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूने तो पुन्हा उद्या सांगणार आहे आणि त्याच्यावर मग सिद्धांती काय उत्तर देते ते आपण बघणार आहे. आता आपण पसायदान घेऊ. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे पसायदान हे. ते खळाचे व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, वर्षोत सकळ मंगळे, विश्वर निष्ठांची मांद्याळी, अनवर्त भूमंडळी भेटतो तया होता, चला कल्पतरुचे आरो, चैतना चिंतामणी जे गावो, बोलती जे अर्णव पियुषा, चंद्रमेधिया लांछन, मार्तंड जे दापहिना, ते सर्व सदा सज्जन स्वैरे किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नितीन निलोकी, भजितो आदि पुरुषी अखंडी, आणि ग्रंथ उपजीवी, विशेष लोकी, दृष्टादृष्ट विजय भवानी, ये थवने श्री विश्वेश्वरा, हा होईल दान, येणे वर ज्ञान दिवस,
पुंडलिकावर विठ्ठल श्री पंढरनाथ जय हरी महाराज. जय हरी जय हरी. जय हरी महाराज. जय हरी जय हरी जय हरी. जय हरी महाराज. रामकृष्ण हरी राम. जय हरी महाराज. जय हरी जय हरी. रामकृष्ण.